नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत मराठा समाजानं आज उस्मानाबादेत विराट मोर्चा काढलाय। तरुण मुली, महिला, उद्योजक, वकील, डॉक्टर, शेतकरी आणि समाजातील सर्व घटकांनी या मोर्चात सहभाग नोंदवलाय। यावेळी अॅट्रॉसिटीचा गैरवापर होत असल्यानं कायद्याचा फेरविचार करा अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे। जिजाऊ चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चाला कुठलंही राजकीय नेतृत्व नव्हतं, हे विशेष। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देऊन शांततापूर्ण पद्धतीनं हे आंदोलन केलं। यानंतर परभणी आणि बीडसह इतर शहरांमध्ये देखील कोपर्डी प्रकरणी मोर्चा काढण्यात येणार आहे। आजच्या मोर्चावेळी उस्मानाबादेत 800 पोलीस शिपाई, 75 अधिकारी आणि SRPFच्या 2 तुकड्या देखील सुरक्षेसाठी तैनात होत्या। आणि उस्मानाबादेतील या विराट मोर्चात सहभागी झालेल्या तरुणींशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। खरं तर सिक्युरिटी या मुद्द्यावरती कदाचित या मुलींना जास्त बोलायचं असेल, आहे की नाही? सुरक्षितता मुलींची या मुद्द्यावरती जास्त तुम्हाला वाटलं? सुरक्षितता तर भेटलीच पाहिजे मुलींना, आणि जे कोपर्डीच्या जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे। हा मोर्चा त्याच्यासाठीच आहे, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी हीच सगळ्यांची इच्छा आहे। परंतु वैयक्तिक जेव्हा तू रोज कितवीला आहेस बेसिकली? मी सध्या 12वीला। तू जेव्हा शाळेला जाते किंवा आता तुझ्या ज्या मैत्रिणी कॉलेजला वगैरे जात असतील किंवा तुझ्या घरातली तुझी दीदी जात असतील, सार्वत्रिक अनुभव काय? हा, घरातून निघताना पण बांधूनच निघावं लागतं, कारण की सगळीकडे असे पोरं मुले बसलेले असतात, त्यांच्यामुळे पण त्रास होतो, खूप त्रास होतो। कोपर्डीची घटना जी घडली आहे ती अतिशय निंदनीय घटना आहे। तसेच आम्हाला आरक्षण तर हवंच आहे, पण सोबत शेतकऱ्याचे बलिदान वाया नाही गेले पाहिजे। त्याच्या मुलाला किंवा मुलीला नोकरी, सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, अशा आमच्या मागण्या, विविध मागण्यांसाठी आम्ही हे केलं। तू कितवीला आहे बेसिकली? मी 12वी सायन्स। सरकार काम करत नाही असं वाटतं का की आरोपी? प्रत्येक वेळी सरकारला दोष पण देण्यात अर्थ नाहीये ना। आपली संवेदनशीलता मेली, माणूस की मेले, त्याला तरी बोलायला पाहिजे। आणि सरकारवर तर आरोप आहेच माझा की त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवा, एक चांगला वकील नेमा आणि उज्ज्वल निकम दिले त्यांनी वकील। हा दिले, तरी पण किती वेळ लागतो मग निकालाला? पटकन द्या ना केसचा निकाल। प्रोसेस आहे ना, ते प्रोसेस पार झाल्याशिवाय ते कोर्टाची प्रोसेस मला पण माहिती आहे, ऑब्व्हियसली मी मुद्दा म्हणून या मुलीला जास्त विचार, कारण हिचे वडील जज आहेत। माहिती आहे मला, माझे पप्पा जज आहेत, परंतु माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नेहमी दुर्लक्षित करता मराठा समाजाला का? कोपर्डीची घटना तू वाचलेली आहे, त्या सगळ्या 12वीच्याच आहेत का मुली? हो, 12वीचे पण आहेत आणि त्याच्यापेक्षा फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या पण मुली आहेत। तुझं काय मत आहे कोपर्डीच्या घटनेविषयी? ही घटना सगळ्यांसाठी खूप लाजवणारी आहे आणि त्या नराधमांना तात्काळ फाशी व्हायला पाहिजे होती, जी झालेली नाहीये। ह्या वेळेस आम्ही मूक मोर्चा काढल्यानंतर आमच्या हातात शस्त्र असते। असं? हो। तुझी एवढी भावना तीव्र? हो, एवढी भावना। शस्त्र सुद्धा हातात घ्यायची? हो, शस्त्र सुद्धा हातात घ्यायची सर्वांचीच भावना आहे। एक दुसरा मुद्दा आहे आजच्या मोर्चातला, तो म्हणजे 2-3 मुद्दे आहेत खरं म्हणजे अॅट्रॉसिटीज। अॅट्रॉसिटी, हो। कधी घरात चर्चा होते का अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्या? हो, सगळ्याच घरात बहुतेक चर्चा होते अॅट्रॉसिटीची, आणि हा रद्दच करायला पाहिजे अॅट्रॉसिटी माझ्या मते। आणि आरक्षणाचा एक मुद्दा आहे। हो, आरक्षण तर मिळालंच पाहिजे।